Once more! Once more! Once more! आयलाइनर तुझ्या डोळ्यांचा लिपस्टिक बिंदी तुझ्या जय श्री मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल जाऊन ते एटिंगवर लागणाऱ्या इंटरेस्ट मध्ये. तर फायनली मित्रांनो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त या सॉंगवरती आज व्हिडिओ आपण बनवले आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक करताना करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा झालं तर आपल्या वेदांत एटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे VN QR कोड्स आणि कॅप्कटचे ट्युटोरियल्स देखील देत असतो. तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओस लागणारा आपल्या कॅप्कटच्या व्हिडिओचा बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे आपलं कॅप्कट ॲप्लिकेशन लागणार आहे ना, ते टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जर राहिना वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला ना प्ले स्टोरवरून सुपर पेन प्रो हा ॲप डाउनलोड करायचा. त्यानंतर टेलिग्रामच्या कॅप्कट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. त्यानंतर आपल्याला सुपर पेन ओपन करून UKचं सर्व्हर आहे ना ते कनेक्ट करायचं. त्यानंतर कॅप्कट ॲप्लिकेशन ओपन करायचे. ओपन केल्यानंतर आता इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. इथे या न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी जो डिस्क्रिप्शनमध्ये बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. तर आता आपला व्हिडिओ तो कॅप्कटमध्ये ॲड होऊन जाईल. तर आता ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करायचे. त्यानंतर इथे एक्स्ट्रॅक्ट बनवण्याचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला जो सॉन्ग आहे ना तो इझिली भेटून जाईल. तर आता ह्या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करायचे. त्यानंतर इथे बीट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून तर जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना तिथे तिथे ॲड बीटवरती क्लिक करायचे. सॉरी, आता इथे बीट पण चेंज झाले आणि इथे वाईट पण आलं ना, तर तिथेच बीट आपल्याला इथे ॲड बीटवरती क्लिक करायचे. ते सगळीकडे बीट्स ॲड करायचे आहेत मित्रांनो पहिल्यांदा. तर जिथे जिथे बीट्स ॲड होतील ना तिथे सगळीकडे बीट्स ॲड करायचे आहेत. बीट चेंज होतील तिथे. असं बीट्स ॲड केल्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचं. त्यानंतर तर जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे सगळं स्प्लिट करायचं. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे असं स्प्लिट केल्यानंतर सॉरी आपल्याला आहे ना ते जिथे जिथे आपल्याला इथे व्हाईट कलरचं दिसत आहे ना इथे, तर बघू शकता असं व्हाईट ते तिथं आपल्याला स्प्लिट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो इथे 6 सेकंडच्या बेटवरती आपल्याला स्प्लिट करायचं नाही व्हिडिओच्या लेअरला, आणि इथे 8 सेकंडच्या बेटवरती पण आपल्याला व्हिडिओच्या लेअरला स्प्लिट करायचं नाही. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे 2 बोटाने मट करून पहिल्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे रिप्लेस नावाचं ऑप्शन व्हायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो सिलेक्ट करून 2 बोटाने असं मोठं करायचं. त्यानंतर तो सेट करून घ्यायचे. त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करून आपला जो फोटो आहे ना आणखी एकदा तोच फोटो सिलेक्ट करून असं म्हणजे सेट करायचं. त्यानंतर असं सगळीकडे असं आपला फोटो आहे ना ते सेट करायचे. फक्त आपल्याला इथे 5 सेकंडची जी लेअर आहे ना ह्या लेअरपर्यंतच आपल्याला फोटो रिप्लेस करायचा आपले. त्यानंतर इथे लास्टची म्हणजे मोठी लेअर आहे ना ह्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करून ते रिप्लेस नावाचा ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून व्हिडिओजमध्ये जाऊन मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे सिलेक्ट करून इथे आपल्याला लास्टचा पार्ट ॲड करायचं. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचे. ते लास्टचा पार्ट ॲड केल्या इझिली आपलं जो ते म्हणजे लेअर ॲड होऊन जाईल. तर आता आपल्याला ॲनिमेशन्स आणि इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. तर इफेक्ट्स आणि ॲनिमेशन ॲड करण्यासाठी पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचे. त्यानंतर इनमध्ये येऊन इथे रोटेशन ओपनिंग नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे इनमध्ये येऊन क्लिक ओपन नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आउटमध्ये यायचे. त्यानंतर
हर्ट रेन नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. 4 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन 3D कार्ट नावाचा इफेक्ट आहे ना तो सिलेक्ट करायचे ॲनिमेशन. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. 5 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचे, आउटमध्ये यायचे. त्यानंतर ना इथे रोटेटिंग स्टार नावाचे इफेक्ट सिलेक्ट करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून आता एकदम मोठी व्हिडिओची लेअर ॲड केली तर ना ह्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर ना आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना इथे आपली जे ओरली ॲड केली ती ना म्हणजे 5 सेकंद 15 फ्रेमवरती यायचं बरोबर. त्या 15 फ्रेमच्या बीटवरती यायचं. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये यायचे. त्यानंतर ना गर्ल सिक्रेट नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून ॲडजस्टवर क्लिक करायचे. त्यानंतर ना ॲटमॉस्फिअर आहे तो 50च्या आसपास ठेवून फिल्टर जे आहे ते 0 करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना बरोबर इथे जे आपली दुसरी बेट होती ना तिथे स्प्लिट केलं नव्हतं आपण, त्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना लाईट इफेक्ट्समध्ये येऊन मेट्रो नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता तसंच ठेवायचे त्याला. ते आपण आता दुसरे 8 सेकंदवरची बेटवरती यायचे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता आपले जे इफेक्ट्स आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला आहे ना ओव्हरले ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना मी जो ओव्हरले दिलेला आहे ना तो इथे ॲड करून आपल्याला ही ओव्हरले आहे ना 5 सेकंद 10 फ्रेमच्या बेटपर्यंत आपल्याला ॲड करायचे. त्यानंतर ना आपल्याला थोडंसं असं असतं ना ओव्हरले त्याला असं बरोबर असं मोठं करून घ्यायचं आहे झूम करून. त्यानंतर ना तसंच सेम पद्धत आपल्याला 5 सेकंद 10 फ्रेमच्या बेटच्या पुढं करायचं असं ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून करायचं. असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना आपल्याला कुठं हवा इथे वरी हवा आहे तर वरी ठेवून घ्यायचे. इथे खाली हवा असेल तर खाली लावायचं असं. तर इझिली आपला व्हिडिओ तो असं केल्यानंतर ना बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कशाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असे कॅपकटचे ट्युटोरियल्स पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.